चला मग आज आपण बघत आहोत भाकरी आणि डाळ. चला मग भाकरी कशी करायची शिकूया. कोणाकोणाला भाकरी आवडत असेल त्यांनी कॉमेंट करा नक्कीच. महाराष्ट्रीयन रेसिपी आहे भाकरी आणि डाळ. भाकरी आणि ठेचा हा महाराष्ट्रात सहसा खाल्ला जातो, पण आज मी महाराष्ट्राची आहे ज्वारीची भाकर आणि डाळ बनवणार आहे. आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. मस्त अशी भाकर तव्यावर टाकली की चुर्र असा आवाज येतो. भाकर खूप मस्त अशी गोड चवीला लागते आणि तब्येतीला पण खूप चांगली असते. थोडाफार व्हिडिओ बनवता बनवता पसारा खूप होतो, तर नावं नका ठेवू प्लीज, कारण तसं पण माझं फर्स्ट टाईमच आहे. मी व्हिडिओ दोन्ही बनवायचं ना खूप कठीण काम आहे. एक तर व्हिडिओ बनवा, एका हाताने व्हिडिओ बनवायचा आणि एका हाताने भाकरी करायची. फार कठीण काम आहे. प्लीज काही मिस्टेक, काही थोडंसं गडबड असेल तर समजून घ्या. अशा रीतीने आपली भाकरी झालेली आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी कशी वाटते आपल्याला भाकरी. आणि ही आपण डाळ आहे, डाळ चांगली घोटून घ्यायची आहे. तुरीची डाळ आहे. त्याच्यातच आपण शिजताना टॅमॅटो, कांदा, हिरवी मिरची सगळं टाकलेलं आहे, एकजीव केलेलं आहे. आपण चांगलं एकजीव केल्यानंतर आपण त्याला तडका देणार आहे. तडक्यामध्ये पळीभर तेल टाकलेलं आहे. आपण तूप पण टाकू शकतो. राई, जिरं, लसूण, हिरवी मिरची. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी तसंच बनवते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. मी घरच्याच सोप्या पद्धतीत बनवलेलं आहे. तडका दिल्यानंतर आपण डाळ घोटून घेतलेली डाळ टाकलेली आहे. मीठ टाकायचं आपल्या आवडीनुसार. छान उकळी येऊन द्यायची. कोथिंबीर टाकायची मस्तपैकी. आणि हा कड आलेला आहे चांगला, एकदम छान वाटतंय बघा. कलर पण कसा मस्त आला आहे. कोथिंबीर टाकून थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे. बघा कसा कलर आला आहे मस्त एकदम. नवीन नवीन शिकताना खूप प्रॉब्लेम येतो ना मुलींना, त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीची डाळ आहे ही. डाळ, भाकरी, काकडी आणि कांदा. हे रात्रीचं जेवण असल्यामुळे लाईटच केलं आहे. भाजी शक्यतो मी टाळलेली आहे. कसं वाटतं आता मी खाऊन टेस्ट करून बघते बरं का. आता ही डाळ आणि भाकरी जस्ट वाव यार.